काल मला एका 2.5 महिन्याच्या बाळाच्या आईचा मेसेज आला. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचा जो बाळ आहे हा 1 महिन्याच्या अगोदर एका अंगावर होत होता, 1-1.5 महिन्याच्या आसपास तो पालथाही पडत होता, पण आता बाळ 2.5 महिन्याचं झालेलं आहे. आता बाळ सध्या एका अंगावरही होत नाही, पालथं पडणं तर खूप दूर आहे. तर मग असं का झालं? बाळ हा खूप स्ट्रॉंग होता आणि मग बाळाने अचानक पालथं पडणं का बंद केलं? आणि जर बाळ आता पालथा पडला नाही तर मग पुढचे जे त्याचे माइलस्टोन्स आहेत, जसं की रांगणं आहे, बसणं आहे, पळणं आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार नाहीत ना का? किंवा त्यामध्ये काही अडथळा येऊ शकतो का? माय डिअर मॉमीज, लक्षात घ्या, 1-1.5 महिन्याचं बाळ जे एका अंगावरती होतं किंवा पालथं पडतं, हा जो एक टप्पा आहे हा त्याचा माइलस्टोन नाही. हे काही रिफ्लेक्सेस असतात जे न्यूबॉर्न बेबीजमध्ये असतात. शिवाय या दरम्यान बाळाचं वजन सुद्धा खूप जास्त कमी असतं. जसं बाळ मोठा होत जातो, साधारणतः 2.5 महिने 3 महिन्याच्या आसपास बाळाला छान असं बाळसं येतं, बाळाचं वजन छान झालेलं असतं आणि अशा दरम्यान बाळ असं एका बाजूला होणं किंवा पालथं पडणं या गोष्टी करत नाही. आणि हे जे काही 1-1.5 महिन्याच्या आसपास बाळ जो पालथा पडतो तर त्याला मुवमेंट रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. म्हणजे हलकंसं बाळाला जेव्हा थोडीशी मुवमेंट मिळते तर त्यानंतर बाळ हा त्या पद्धतीने झुकतो. माझाही बाळ तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, 1 महिन्याच्या अराउंड एका बाजूलाही होत होता आणि पालथाही पडलेला आहे. मी इथे तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा दाखवते. यामध्ये तुम्ही पाहाल बाळ जेव्हा पालथा पडतो तर त्यावेळी त्याचे जे खांदे आहेत हे खांदे बाळ उचलू शकत नाही. शिवाय बाळाचं नाक सुद्धा खाली घासतं, तोंड बाळ वरती उचलत नाही किंवा बाळाची मान म्हणावी तेवढी वरती उचलली जात नाही. बाळ इथे स्ट्रगल करत असतो आणि म्हणूनच हे माइलस्टोन नाही, हे एक मोमेंट रिफ्लेक्स आहे. न्यूबॉर्न बेबीजमध्ये नॉर्मली आपण त्याच्या हातामध्ये बोट दिलं तर बाळ हा ग्रॅब करतो, बाळ हा कधी तुमच्याकडे बघून स्माइल करतो किंवा दचकतो. तर हे ज्या गोष्टी आहेत या रिफ्लेक्सेसच्या आहेत. तुमच्याकडे स्माइल केली म्हणजे बाळ तुम्हाला ओळखायला लागला असं अजिबात नाही, किंवा तुमच्या हातामध्ये तुम्ही त्याच्या हातामध्ये बोट दिलं म्हणजे बाळ तुम्हाला पकडायला बघतो आहे असं नाही. तर हे सगळे रिफ्लेक्सेस असतात. 1.5 महिन्याचं बाळ किंवा 1 महिन्याचं बाळ पालथा पडला म्हणजे बाळ हा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे बाळ स्ट्रॉंग तर आहेच आहे, काही हरकत नाही, परंतु ह्या स्ट्रॉंगनेसच्या नावावरती जे काही तुम्ही पुढचे माइलस्टोन्स त्यांनी अचीव्ह करण्यासाठी त्याला आणि स्वतःला सुद्धा एक प्रेशर देत आहेत, हे मात्र टोटली चुकीचं आहे. आता बाळ जेव्हा पालथा पडतो तर त्यावेळी नॉर्मली काय होतं की कोणत्याही आधाराशिवाय बाळ एका बाजूला झुकतो आणि हळूहळू बाळ हा पालथा पडतो, पण त्यावेळी त्याचे खांदे हे वरती असतात. जे हाताचे पंजे आहेत त्यावरती दाब देऊन बाळ त्याची शोल्डर आणि मान ही वरती उचलतो, इकडे तिकडे बघू शकतो. पालथा पडल्यानंतर तो स्ट्रगल करत नाही आणि याच पद्धतीने तो परत पाठीवरती सुद्धा येऊ शकतो. याला म्हणतात रोल ओव्हर किंवा पालथं पडणं. आणि हे आहे बाळाचं ऍक्च्युअल माइलस्टोन. जे बाळ लहान आहे, 1-1.5 महिन्याचं आहे, त्या बाळाचं केवळ आणि केवळ वजन कमी आहे आणि मोमेंट रिफ्लेक्स आहे, म्हणूनच बाळ पालथं पडतो आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही आपल्या बाळाचं कंपॅरिझन दुसऱ्या बाळासोबत करू नका. मदरहुड ही रेस नाहीये, हे एक छान अशी फेज आहे जी तुम्ही एन्जॉय करणं गरजेचं आहे. प्रत्येक बाळ वेगळं आहे, प्रत्येक आई वेगळी आहे, प्रत्येक बाळाची डेव्हलपमेंट ही वेगवेगळ्या गतीने होत असते. आपल्या बाळाचे जे काही स्किल्स आहेत, पोटेन्शियल आहे, हे ओळखा, त्यानुसार त्याला योग्य पद्धतीने योग्य त्या वेळेमध्ये सपोर्ट करा आणि अर्थातच मग तुमचा बाळ सगळे जे काही माइलस्टोन्स आहे हे अचीव्ह करायला मदत होईल.